गेल्या 16 वर्षापासून मी मौन राहिलो आणि मौन राहून या सामाजिक परिस्थितीची जी मी परिस्थितीची पाहणी केली आणि सामाजिक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने माझे होरपळणं झालंय, या परिस्थितीचा वेग घेऊनच मी माझ्या परिस्थितीला सावरण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थानं जर मी बोललो असतो तर काय झालं असतं, असं प्रतिपादन धनंजय मुंडेंनी काल म्हणजे परवा दिवशी ज्या त्यांच्या नाथळा येथे जो अखंड हरिनाम सप्ताह झाला, त्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये मनमोकळ्या पद्धतीनं आपली भावना मांडल्या. या भावना ज्या परिस्थितीच्या सामाजिक परिस्थितीशी संलग्न होत्या आणि खऱ्या अर्थाने जेव्हा त्यांनी आत सामाजिक भूमिकेत ज्या पद्धतीच्या आध्यात्मिक व्यासपीठाचं जो वापर आहे तो खऱ्या अर्थानं अशा राजकीय भाष्यांसाठी झालं नाही पाहिजे, पण महंतांनी दिलेल्या आज्ञेमुळे मला बोलावं लागतंय, अशी परिस्थिती मांडली. मित्रांनो, खऱ्या अर्थाने हे नैतिकतेचं खूप मोठं भान आहे. नाहीतर आज नैतिकता कशा पद्धतीने भरडत चाललेली आहे आणि कशा पद्धतीने नैतिकतेच्या वर वरवंटा फिरवला जातोय ते आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहतोय. खऱ्या अर्थाने हे आध्यात्मिक गडच ही समाजाला दिशा देणारे आज राजकीय परिस्थितीचे आखाडे झालेले आहेत आणि याच परिस्थितीमुळे सामाजिक परिस्थिती खऱ्या अर्थानं दुभंगली चाललेली आहे. कारण की आध्यात्मिक गडांचं काम काय? आध्यात्मिक गड चुकतात तेव्हा समाज बिघडतो. ज्या पद्धतीने एकेकल्ली ज्या ज्ञानेश्वरांना समाजातून बहिष्कृत करणारी ती पैठणची धर्मसंसद तेव्हा चुकली होती आणि ती चुकली म्हणून सामाजिक जी विध्वंस वाढला आणि सामाजिक भूमिकेत त्या पद्धतीनं ब्राह्मण हे एका वेगळ्या भूमिकेत मोजू लागले. खऱ्या अर्थानं तो अहंभाव असतो आणि हा अहंभाव खऱ्या अर्थानं धर्मसंसदेने किंवा जी काही या हिंदू संस्कृतीची शक्तीपीठ आहेत, ज्यांच्यावर हिंदू संस्कृतीच्या अनेक अमाप लोकांची श्रद्धा आहे, त्या श्रद्धेच्या ठिकाणी अशा राजकीय भूमिका मांडल्या न गेल्या पाहिजेत. तर आता खंत अशी आहे की हेच पाठपुरावा करण्यासाठी सगळ्यात पुढं सरसावलेली भूमिका आहे. आज जो कोणी जातो आणि ज्या परिस्थितीत जातो तो फक्त या राजकीय गडांच्या आश्रयामुळे त्याची जी भूमिका आहे तिला अधिक बळकटी मिळते. सामाजिक क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं आध्यात्मिक आणि सामाजिक संस्कार करणं हे धार्मिक गडांचं खूप मोठं दायित्व आहे आणि हे दायित्व प्रत्येकाने पेललं पाहिजे, कारण की सामाजिक घडी ही विस्कटून आहे. परंतु कसं असतं की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भूमिका ही तिथल्या महंतावर अवलंबून असते, तिथल्या प्रमुखावर अवलंबून असते आणि ज्या पद्धतीने आता मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो, फक्त आता ती महंत किंवा या पद्धतीच्या भूमिका आज फक्त सामाजिक दृष्टीमध्ये फक्त एक समोर राहिलेली एक उदाहरण आहे. कारण की सामाजिक परिस्थितीच काय आणि समाज म्हणजे काय आज समजायलाच तयार नाही. कारण की ज्या संस्कृतीचं आम्ही निर्वहन करतो, ज्या संस्कृतीला आम्ही आमच्या अंगाखांद्यावर घेऊन आमची अस्मिता जागवतो, त्या संस्कृतीबद्दल जी असलेली अस्मिता आहे ती आम्ही कधीच हिरावून बसलेलो आहे. आज आम्ही फक्त कॉर्पोरेट जगात जगतोय. कॉर्पोरेट जग म्हणजे कसं की जेवढ्या प्रसिद्धीत आलेला माणूस, जेवढ्या प्रसिद्धीत बोलणारा माणूस, जर त्याचं काही असेल तर आम्हाला ऐकायला आणि गर्दी करायला मजा येते. पण वास्तविक स्वरूपात जे सामाजिक विषयांसाठी जे तत्वज्ञान सांगतात, ज्या भूमिका बदलण्यासाठी वनवन फिरतात, आपल्या पायाला भिंगरी लावतात, त्या मात्र लोकांना आजही त्या उपेक्षेच्या भावनेनेच त्या ठिकाणी बसावं लागतंय. परंतु या संदर्भातून काल ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंनी या सगळ्या गोष्टींची ग्वाही दिली आणि परिस्थिती मांडत असताना त्यांनी फक्त आध्यात्मिक कलकलने आपली राजकीय परिस्थिती अप्रत्यक्षरित्या चांगल्या पद्धतीने मांडून काढली. अप्रत्यक्षरित्या मांडण्याचा सगळ्यात मोठा संदर्भ जो होता तो संदर्भ होता की त्या रथाचा जो संदर्भ धनंजय मुंडेंनी मांडला की जो मोराचा रथ आहे, मोराच्या रथात बसलं नाही गेलं पाहिजे, रथ असला पाहिजे तो घोड्यांचा. याचा अर्थ काय आहे ते सामाजिक परिस्थितीमध्ये जाणकारांनी चांगल्याच पद्धतीने उचलला.
आणि दुसरी एक भूमिका मांडली, माझं नाव अर्जुनापैकी एक आहे आणि कोणत्या रथात बसावं आणि कुठे थांबावं हे मला कळतं, त्यामुळं म्हणूनच मी मागे म्हणलो होतो की मुंडे साहेब तुम्हाला कळतंय पण कळत नाही. कारण की मौनाची भूमिका तुम्ही ज्या पद्धतीने मांडली, तुम्ही जो संयम ठेवला तो तुमच्या सामाजिक परिस्थितीला सांभाळणारा संयम होता. पण ती राजकीय भूमिका मांडत असताना तुम्ही जो शांतता आणि स्तब्धता ठेवली ना, खऱ्या अर्थानं ती आमच्या बीड जिल्ह्याच्या विकासासाठी मोठं माती होती. कारण की प्रश्न मांडणारा कोण होता आणि तुम्ही ज्यांच्या खांद्यावर जो म्हणजे भूमिका ज्यांची परिस्थिती अशा पद्धतीची जायरा व्हायला त्यांना त्यांच्या हातात तुम्ही कोलीत देऊन बसलं. मग त्यांच्या अप्रत्यक्षरित्या तुम्ही दिलं नाही पण अप्रत्यक्षरित्या त्यांच्या हातात कोलीत मिळालं. मग कोलीत मिळाल्यानंतर काय असतं, पाहिजे ती परिस्थिती. मग काय होतंय ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती. मग ह्या सगळ्या गोष्टींचा जो आज सामाजिक तत्वावर सामाजिक परिस्थितीवर जो एक खूप मोठा आघात झाला आणि खऱ्या अर्थाने या 1.5 वर्षामध्ये 1.25 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं सामाजिक परिस्थिती म्हणजे विकासाची परिस्थिती म्हणतोय मी, सामाजिक परिस्थिती याचा अर्थ विकासाची परिस्थिती ती ढासळत गेली. आज ज्या पद्धतीने कल्याण महामार्गासाठी ज्या पद्धतीचा आगळागंदी द्वंद्व सुरू आहे, खऱ्या अर्थानं आजही ज्या पद्धतीचे पाणी साठ्यासाठी किंवा मोठ्या जलसिंचनासाठी मध्यम किंवा मोठे प्रकल्प या जिल्ह्यात होणं गरजेचं आहे, ज्यामुळं शेतकरी हा सुखावेल. पण या संदर्भात आजही कशा पद्धतीची ही दृष्टिक्षेप नाहीयेत. आजही 11 राज्य रस्ते हे विकासापासून वंचित आहेत. पण या गोष्टीवर बोलणार कोण, जो कोणी आपल्या आपल्या पत्रावळीवर भात घेऊन बसलेला आहे. आणि हाही भात तेवढाच घेतला जातो की जेवढा आपला मतलब आहे. खऱ्या अर्थाने बृहद विषय आणि बृहद संकल्पनेने हा विषय व्यापकतेने सोडवला पाहिजे. कारण की जिल्ह्याची परिस्थिती ही फक्त एका मतदारसंघापुरती मर्यादित नसते आणि मर्यादित तुम्ही जर त्या परिस्थितीत ठेवले तर खऱ्या अर्थाने याचा विकास करणार कोण. त्या विलासरावांनी तोच विचार केला असता, माननीय मुंडे साहेबांनी तोच विचार केला असता, माननीय प्रमोदजीने तोच विचार केला असता, तर कदाचित या गोष्टी आज ज्या पद्धतीने त्या पटलावर मोठ्या स्वरूपात पाहायला मिळत आहेत आम्हाला, त्या मिळाल्या नसत्या. स्वतःचे वर्तुळ मोठं करणं गरजेचं आहे आणि या वर्तुळ मोठं करत असताना सामाजिक परिस्थितीचं भानही जपणं गरजेचं आहे. ते तुम्ही जपलं. मौन ही सगळ्यात मोठी चांगल्या माणसाची खून आहे. कारण की ज्या परिस्थितीत जेव्हा जेव्हा महापूर येतात तेव्हा लवाळेच शांतपणे आणि चांगल्या पद्धतीने सुखरूप राहतात. पण त्या पद्धतीनं जी या महापुरात ज्या पद्धतीच्या भावना आणि ज्या परिस्थितीमध्ये सामाजिक परिस्थिती अडकली होती, खऱ्या अर्थानं आता ती ओसरली. आता खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये ज्या परिस्थिती लोकांना हळूहळू कळू लागलंय की काय आहे नेमकं. कारण की कसं असतं की लोकांना भावनिक बनवून स्वतःची स्वार्थ सिद्धी करून घेणं हे सोपं असतं, पण त्या भावनिकतेसोबत त्याला कामाचा अंमली जामा घालणं आणि त्याला मूर्त स्वरूप देणं ही खूप मोठी कसोटी असते. त्यामुळेच म्हणतात ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. वंदावी पावले कोणाची वंदावी पावले की जो बोले तैसा चाले. सामाजिक परिस्थितीमध्ये भान ठेवून सामाजिक त्यासाठी झटणारा माणूस हा वंदावला गेला पाहिजे. पण भुरळ घालून भुरळाची परिस्थितीचा इनकॅश करणारा म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी वापरणारा माणूस जर खऱ्या अर्थानं पुढे येत असेल तर सामाजिक परिस्थितीसाठी तो खूप मोठा आघात होतो. तो आघात हळूहळू समोर येतोय. या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही त्या मंचाचा एक तत्व, तुम्ही जरी आध्यात्मिक क्षेत्रात नसलात तरी लहानपणापासून ज्या पद्धतीचे आध्यात्मिक तुम्हाला जे संस्कार मिळालेत त्या संस्काराच्या माध्यमातून सामाजिक संदेश चांगल्याच पद्धतीने पोहोचवला आणि हा संदेश खऱ्या अर्थानं खूप दिवसापासून सामाजिक परिस्थितीमध्ये येणं गरजेचं होतं की जेणेकेने ढवळलेल्या पाण्याला शांत झाल्यानंतर ज्या परिस्थितीची
वाट मिळायला हवी, ज्या पद्धतीने त्याला नवीन दिशा मिळायला हवी, ती दिशा तुमच्या स्वगृही तुम्हाला देता आली, याबद्दल तुम्ही खूप खूप तुमचं अभिनंदन. याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि या संदर्भात तुमच्या मनात काही प्रतिक्रिया असतील तर 100% कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.